वसई विरार परिसरात गणपती पाठोपाठ गौराईचं देखील आगमन झालेलं आहे आणि वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात गौराईचा उत्सव हा पाहण्यासारखा असतो। ही दृश्य आहेत वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरातील सार्वजनिक गौरी उत्सव महिला मंडळ दिवाणमान। ह्या महिला दरवर्षी एकच प्रकारची साडी परिधान करून गौराईला आपल्या परिसरामध्ये आणतात, वाजत गाजत बँडच्या पताकावर याची मिरवणूक काढतात आणि प्रत्येक महिलेची इच्छा असते की गौराई जी आहे माझ्या डोक्यावर घेऊन नाचायचं। म्हणजे या क्षणाची जी आहे ते वर्षभरापासून वाट पाहत असतात आणि प्रत्येक महिला जी आहे गावातली नटून सजून तयार होऊन येते आणि गौराईला आपल्या डोक्यावर घेऊन का 2-5 मिनिटं नाचत असते आणि पूर्ण दिवाणमान गाव फिरून ही पुन्हा हनुमान मंदिराजवळ गौराईला आणणार आणि पुढचे 2 दिवस जी आहे गौराईची सेवा केली जाणार। हिला गोड आणि तिखट मटणाचा देखील नैवेद्य असणार, शाकाहारी मांसाहारी असे दोन्ही नैवेद्य असणार। रात्री इथे पारंपरिक खेळ आणि देखील करण्यात येणार आणि तेवढ्याच उत्साहात गौरीला आणलंय तेवढ्याच उत्साहात त्यांना या तलावामध्ये देखील विसर्जन करण्यात येणार आहे। या महिला स्वतः पाण्यामध्ये उतरून गौराईचं विसर्जन देखील करतात। या महिलांचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो। नेमकं या महिलांचं म्हणणं काय आपण ऐकूया। विसर्जनाला आमची मिरवणूक बरोबर 6 वाजता निघते आणि बँडवर नाचत गाजत सगळ्या एक वेशभूषा करून महिला नाचत गाजत निघतात। विसर्जन असं संपूर्ण गावातून आमची ही गौरी फिरवली जाते आणि हा सर्वांसाठी आनंदाचा सोहळा आहे, कारण ह्या दिवसाची आमच्या गावातल्या महिला सगळ्या आतुरतेने वाट बघत असतात आणि विसर्जन आम्ही ज्या महानगरपालिकेने नियम आम्हाला घालून दिले, नियमावली घालून दिल्या त्या नियमावलीला अनुसरूनच आम्ही विसर्जन करणार आहोत। आहे की शाडूची मूर्ती ही तलावात विसर्जन करायची आहे आणि आमची मूर्ती शाडूची असल्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला तेवढी शिथिलता द्यावी की आम्ही आमच्या गावकीच्या तलावामध्ये गौरी विसर्जन करावे। ह्या वर्षीचं गौरीचं 55वं वर्ष आहे। आम्ही पारंपरिक पद्धतीने गौरी आणतो, त्या स्पर्धा होतात, रात्रीच्या जागरणाला सगळ्या महिला हजर असतात। गौराईला जे काय बोललं ते मिळतेच, म्हणजे नवसाला पावणार आहे आमची गौरी, जे काय सांगितलं ते होतेच आणि निवडणूक पण बरोबर काढतात बाईक लेडीज लोक आणि मग नाचतात गातात, सार्वजनिक खेळ खेळतात। रात्री 55 वर्ष झाली, 55 वर्ष। आम्ही दिवाणमान गावाची गौरी आज 55 वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण खूप उत्सुकतेने मजा करणार आहे आणि आमचा दरवर्षी म्हणजे प्रत्येक वेळेला नैवेद्य असतोच, त्याच्यामध्ये आमचा खेकड्याचा आणि उपवासाचा आणि मटणाचा नैवेद्य असतो